विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टार्गेट सीओईपी आहे. ड्रीम कॉलेज सीओईपी आहे. मग आता इथून पुढं प्रत्येक आठवड्यात निदान 4, 5, 6 टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. या आठवड्यापासूनच सुरुवात करायची आहे. मग या संडेला तुम्हाला माहित आहे ना बाळांनो, की फिजिकल केमिस्ट्री वरती फ्री टेस्ट तुम्हाला मिळणार आहे आपल्या ऍप्लिकेशन वरती. फ्री टेस्ट असणार आहे ती फ्री. बरं त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 20च प्रश्न. टॉपिक किती आहेत रे? सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, केमिकल थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स. 6 टॉपिक, 20 प्रश्न आणि 20च मिनिटं वेळ देणार आहे मी. का 15च मिनिटं वेळ देईन? नको 15 नको, लय होईल. 20 मिनिटं वेळ देणार, लक्षात घ्या. मग असं दर आठवड्याला सुरू राहणार आहे सीईटी होईपर्यंत. आता या आठवड्यात आम्ही केमिस्ट्री घेतोय. मग रोज लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड करताय ना? रोज रात्री 9:30 वाजता मी लाईव्ह फिजिकल केमिस्ट्रीचे 6 टॉपिक, कुठलीही शिफ्ट मी घेतोय. बघा, रॅन्डमली मी शिफ्ट सिलेक्ट करतोय. माझ्याकडे रिस्पॉन्स शीट आहेत. लेटेस्ट क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला आयडिया पण येईल की परीक्षेत कसे प्रश्न येतात. प्लस कॅल्क्युलेशन करताना मी आयडिया सांगतोय की कसं क्विक कॅल्क्युलेशन करता येईल, कुठला क्वेश्चन स्किप करायचा, काय करायचं, सगळं डिटेल मी घेतोय. लाईव्ह सेशनला रिस्पॉन्स ठीक-ठाक मिळतोय. एकदमच हजारो मुलं माझ्याकडे असं नाहीये, पण जेवढे पाहिजे तेवढे आहेत. मी तुम्हाला सांगतो, माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा लाईव्ह सेशन स्टार्ट करा. रात्री 9:30 वाजता. ऑब्व्हियसली त्यावेळेस तुम्ही फ्री असताय. मी तुम्हाला सांगू का? आता या वयात बास करूया आपण तारक मेहता का उलटा चष्मा बघणं. बघतात अजून मुलं, मला पेरेंट्स सांगतात, 2-2 अडीच तास ती सीरियल बघतो मुलगा रोज. नको, असा वेळ वाया घालवू नका, लक्षात घ्या. क्रिकेट मॅच, आय-पी-एल, कबड्डी सगळ्या गोष्टी आता इथून पुढे काही दिवस तरी आपल्याला अव्हॉइड करावं लागतील. कारण आपलं टार्गेट सीओईपी सारखं कॉलेज आहे. नाही हो सीओईपी टार्गेट. माझं टार्गेट सीओईपी नाही. मला हे कॉलेज पाहिजे. चुकीचं आहे ते. टार्गेट सीओईपी आणि सीएसच ब्रांच ठेवायचे आपल्याला. सीएस. सर नाही मला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करायचं. अरे टार्गेट हे का ठेवायचं आहे? इथं जाण्यासाठी जवळ-जवळ 100% पाडावे लागतात. 99.9 च्या पुढे मार्क लागतात. बरोबर? मग तेवढे मार्काचं टार्गेट आहे, की जेणेकरून त्या टार्गेटच्या आसपास पोहोचलो तर आपलं एम तर अचीव्ह होईल ना. पण अगोदरच छोटं टार्गेट ठेवलं तर फुस होईल ना. त्यामुळे ते नको आहे, लक्षात घ्या. मग आता मला एवढ्याशा छोट्याशा व्हिडिओमध्ये काय सांगायचं होतं तुम्हाला, की डेली लाईव्ह सेशन्स आहेत. त्या लाईव्ह सेशनसाठी माझी खूप धावपळ होते. पण तुमचे कमेंट जेव्हा बघतो ना मी, की "सर तुम्ही शिकवलेलं समजतंय. आता भीती वाटत नाहीये. ईझी वाटतंय लक्षात घ्या आणि जमायला लागलंय." मग काय? माझा कॉन्फिडन्स इतका वाढतो पुन्हा एवढी एनर्जी येते माझ्यात, की विचारू नका. मग आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचंय. आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं लक्षात घ्या आणि त्यासाठी इथून पुढे अभ्यास करायचा आहे. अरे, हे सीओईपी असेल, व्हीजेटी असेल, वालचंद असेल, इथं जाणं काही फारसं अवघड नाहीये. आपण ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. ठरवलं पाहिजे. हां, मला आता एवढं माझं तर तुम्हाला सांगतो मी आयुष्य जे जगलोय आत्तापर्यंत त्यात मी एकच अनुभव घेतलाय. इच्छा व्यक्त करा, प्रयत्न करा, ती इच्छा पूर्ण होणार तुमची. चांगली बरं का लक्षात घ्या, चांगली लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण झालंय. आता माझं एकच स्वप्न शिल्लक आहे. तर एंड तसं नाही स्वप्न माझी खूप आहेत बरं, कधी कंप्लीट होणार नाहीत. मी पण कायमच हे करणार आहे. माझं आत्ताचं स्वप्न काय सांगतो. मला आत्ता माझं स्वप्न दिसतंय, की माझा प्रत्येक मुलगा टॉपर आहे. त्याने त्याच्या आयुष्यात बदल केलाय. तो मी सांगितल्याप्रमाणे झटतोय, काहीतरी करतोय. त्याचे पालक खुश आहेत. घरात आनंदी वातावरण आहे. कुठली तणाव नाहीये. हे माझं स्वप्न आहे आणि हे मला अस्तित्वात येणार आहे हे स्वप्न माझं लक्षात घ्या. ओके. त्यासाठी माझे एफर्ट्स थांबणार नाहीत. तुमचे एफर्ट्स चालू ठेवायचे आहेत लक्षात घ्या. मग सकाळी-सकाळी तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय. करा ना दिवसभराचा प्लॅन. काही अवघड नाहीये. मला जमेना झालंय, लोड येतोय ऑफलाईन, ऑनलाईन कसं मॅनेज करू? सगळं होऊ शकतं मॅनेज. आपण जो वेळ वाया घालवतो ना, ते बंद केलं पाहिजे. हो. अर्धा 1 तास तुम्ही जर वेळ वाया घालवत असाल, नाही मी आता थकलोय अभ्यास करून आणि रील्स बघतोय. मग काय उपयोग आहे? त्या 1 तासात, अर्ध्या तासात आपला माझे ना न्यूमेरिकल बॅचचे व्हिडिओ बघा, ऑर्गॅनिकचे व्हिडिओ बघा. 10-15 मिनिटाचे असतात रे बाळांनो. YouTubeवर बघा 8-10 मिनिटाचे माझे व्हिडिओ आहेत. 5-5 मिनिटाचे पण व्हिडिओ मी तयार केले. 2 वर्षापूर्वी माझी ना 5 मिनिट स्ट्रॅटेजी व्हिडिओ होते. प्लेलिस्ट बघा ना. 5 मिनिटं वेळ द्या, कन्सेप्ट क्लिअर करतो. किती भारी आहे ना सांगा बघू. मग असे YouTubeवर माझे व्हिडिओ चॅनल्स आहेत. चॅनलवरती व्हिडिओ आहेत. नका ना वेळ वाया घालवू. बघा, करा. बघा वेळ गेल्यानंतर कोणी तुम्हाला विचारणार नाहीये लक्षात घ्या. रडून पण काही फायदा होणार नाहीये. ब्लेम गेमचा काही उपयोग नाही. असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. काही उपयोग नाहीये. तुला अपयश आलं की फिनिश. हे लक्षात घ्या. त्यामुळे ते टाळायचंय तुम्हाला. मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे. टेक्स्ट बुक 3-3 वेळा सोडवायचंय बास. दुसरं काही नाही.
मग टेक्स्टबुक सोडवल्यानंतर परीक्षेत पुस्तकातलेच प्रश्न येतात. आता सीईटीचा केमिस्ट्री घेतो ना आम्ही, ॲज इट इज क्वेशन्स आहेत. मी आज पण प्रूव्ह करून दाखवतोय. काल पण दाखवलं, त्याच्या अगोदर पण दाखवलं. लाईव्ह सेशनला जॉइन व्हा, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि लाईव्हमध्ये नाही टाईमपास मी करत. जेव्हा तुम्हाला सोडवायला वेळ दिलेला असतो, तेव्हा क्षणभर 10-20 सेकंद तुमच्याशी मी कॉमेंट बोलतो, बघतो मी. नाहीतर नाही. सुरुवातीला 5 मिनिटं आम्ही जरा गप्पा मारतो. 9:30 वाजले की सुरू. कधी-कधी मला 1-2 मिनिटाचा उशीर होतो, त्यापेक्षा नाही बरं का. मला तुमचा पण वेळ महत्वाचा आहे याची जाणीव आहे. मग चला जोरात अभ्यास करूया. ऑल द बेस्ट.